नमस्कार मित्रांनो, आपण समोर पाहत आहात इराणपासून भारताचे अंतर. विषय मुद्दाम निवडायचं कारण असं की प्रत्येक देशाचं वार्षिक उत्पन्नापैकी बजेट ठरलेलं असतं. कशावरती? तर तुमच्या सैन्य दलावरती किंवा डिफेन्ससाठी. तर पहिल्यांदा अंतर बघून घ्या. 2300 काहीतरी 23 लक्षात ठेवा, थोडक्यात कच्चं. ठीक आहे. काय आहे हे? मोती खावडी. परत तुम्ही इकडं बाडमेर बघू शकता, जिथं जिथं आपले हा रिफायनरी कॉरिडॉर आहे आपला, अमृतसर जामनगर. हे दाखवायचं कारण असं की जगातल्या प्रत्येक देशाचं वार्षिक उत्पन्नापैकी डिफेन्स बजेट असतं. तर आपण प्रामुख्याने पाहतो काही देश हे त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी, त्यापैकी हे अमेरिका असेल, परत एक धंद्याचा भाग सांगतो तुम्हाला, हे रशिया असेल, परत इस्रायल असेल, आणि आता आपण पाहतो ते बडगा पसरवणारं इराण असेल. आता थोडक्यात माझं म्हणणं असं असायचं की अमेरिका सावकार आहे आणि चायना कामगार आहे. याच्यामध्ये आपण कुठं, तर आता तो विषय नाही आहे. ह्यावेळेस विषय प्रत्येक देशाचं सामरिक बजेट आणि जागतिक अस्थिरता. तर तुम्ही समजू शकता की सुरुवात होते कुठून, कशामुळं, अलग लक्षात, आणि ती कुठपर्यंत न्यायची असते का जाते, हा निष्कर्षाचा नाही ना कुठल्याही काय म्हणू शकतो तर्काचा विषय नाही. हे फक्त जगावरती आपलं अधिराज्य प्रस्थापित करण्याचा हा एक काय म्हणू शकतो त्याला आपण, उन्मादी प्रयत्न आहे. हा उन्माद म्हणजे हा शहाणपणा अजिबात नाही आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं, मानव हा आत्तापर्यंत आपण पाहतो की स्वतःच्या सुखसोयींसाठी सगळं बनवत आलेलं आहे. पण अशा घटना पाहता माकडाची कथा आठवते. अवघड आहे. म्हणजे लक्षात घ्या काय सांगतोय मी. अमेरिका असेल, रशिया असेल, लागोलग इस्रायल असेल, आता दुरून टेक्नॉलॉजीतलं इराण असेल, किंवा चायना असेल. भारताने देखील आता युद्धसामग्री बनवण्यामध्ये